दादासाहेब कशी काय तब्येत? ये तुला कसं कळलं? प्रत्येकाच्या तब्येतीचा आम्हाला लांब वास येतोय. हा, असं. नाही काय काय जास्त नाही काय विलुसा धक्का बसलेला आहे हार्टला. ते काय नाही, थोडीशी विश्रांती घेतली की मग झालं. हा खरं म्हणजे ही दुखणी आम्हाला लहान पोरांना व्हायला पाहिजेत. असं. मग तुला नाही झाला अजून? चहा घेतोस? घ्यायलाच पाहिजे ना, असं बोलल्यावर मग घ्यायला नको. पण दादासाहेबांच्यातलं कमी करू नको. तुमचा चहा ठेवला वेगळा. आई साहेब, हिला देखील माझ्यासारखा पाहुण्यांचा लांबना वास येतो वाटतं. कसं काय, बरं आहे ना तुझं? मला काय धाड भरली बरं आहे आई साहेब, मी निघतो. अरे हे काय आले आले लगेच निघालास? नाही, मी दादासाहेबांची तब्येत कशी आहे तेवढंच बघायला आलो होतो. काय लागलं सोडलं तुम्हाला कळवा. माझा फोन नंबर आहे तुमच्याजवळ. बरं, निघतो. ये शांती. हा शांती, हा? दादांची तब्येत कशी आहे? आता बरं आहे. सकाळ त्यांना काय बी त्रास झाला नाही. आई ये 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 बैस ना. तू बस रे. दिवसभरात तुला विश्रांती मिळेल नसेल नाही? होय, आमच्या बरोबर बस ना, आम्हाला बरं वाटेल. असू दे, तू बस. आई, दादांची तब्येत बरी आहे असं शांती म्हणाली, होय, तेव्हा तू आमच्या बरोबर बसून चहा घे ना. तुम्ही घ्या, मी घेते माग. शांती, हं? आईला पोहे आण ना. पोहे नको ग बाई, नुसता चहा घेऊन ये. नाही. आई, हं. आम्हाला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. काय ग बाबा? हे बघ आई, हा व्यवहार कठोर असला तरी तो बोलावाच लागतो. आई, म्हणजे आम्हाला कळते की ही वेळ बोलायची नाहीये. पण काही गोष्टी वेळेवर बोलायला लागतात. आई, हे बघ आई, दादांना आलेला अटॅक सौम्य असला तरी तो हार्ट अटॅक आहे. बरे समजा कशापायी सांगतायस तुम्ही? आई, एवढ्यासाठीच की आपण आपल्या मनाची तयारी केलेली बरी. नाहीतर दादांना पुन्हा अटॅक आला आणि दादांचं काही बरं. श्याम, काय बोलतोस तू हे? शुद्धीवर आहेस ना? वहिनी रागवू नकोस. अगं, तुझ्या इतका दादा आम्हाला पण हवाय, पण डोळे उघडे ठेवून राहिलेलं बरं. मग काय म्हणणं आहे तुमचं? विशेष असं काही नाही, फक्त तू दादाला सर्व परिस्थिती नीट समजावून सांग आणि नंतर उद्या घोटाळा होऊ नये म्हणून मृत्यूपत्र तयार करून ठेवलेलं बरं. खरं म्हणजे आई, आम्हीच दादांना समजावून सांगणार होतो, पण ते बरं दिसलं नसतं ना. तू दादाला चांगलं समजावून सांगू शकशील, म्हणजे उद्या दादांचं जर काही बरं वाईट झालं तर मृत्यूपत्र तयार असलेलं बरं नाही. मृत्यूपत्र? ठीक आहे, तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर सांगेन मी त्यांना. सांगेन. मला माहित नव्हतं पोरं इतकी आपतलं बी निघतील म्हणून. अहो राहू द्या, आपण कशाला स्वतःला त्रास करू घ्या असा. होय, पण म्या म्हणते त्यानं हिम्मत कशी झाली मला सांगायची. काय म्हणले माहित आहे? म्हणले त्याला मृत्यूपत्र आहे सांग. हा, तेच तर आम्हाला तुम्हाला जाऊन द्यायचं होतं. पोरांना आईबापांपरीस आईबापांचा पैसा प्यारा आहे. नाही हो, माझा पप्पू तसा नाही. आणि माझं जग्गू असतं तर तो बी असं नसतं वागला. अवघ वय, पण पाची बोट कुठं सारखी असतात वय. आता ही दोन पोरं उंडारली, त्याला कारण म्हणजे रघु माझ्यावर जळतोय. माझ्या इस्टेटीची धुळदाण झाले का तर त्याला आनंदच होणार आहे. तरी पण मी काय त्याला दूर लोटणार नाही. ते काम मोरल्या पिढीनं करा. माझ्या बापाला मारताना वचन दिलेलं आहे मी. ते खरंय, पण आपण किती त्रास करून घ्यायचा.
नाही हो. हे बघा, पोरं म्हणू द्यात नाही तर नाही म्हणू द्यात, आज नाही तर उद्या मृत्यूपत्र करावंच लागणार आहे. काय बोलता साहेब? ऐक. आपण असं करू, आपण 4 दिवसांनी महाबळेश्वराला हवा पालटाला जाऊ, हा, आणि तिथं आपला मगन शेठ आणि आपला सॉलिसिटरला बोलावून घेऊ आणि करून टाकून मृत्यूपत्र. अरे जोरात दिसतंय. काय पप्पू शेठ, काय इकडे काय थँक्यू. तुम्ही जो धडा शिकवला तो एकदम उपयोगी पडला ना, वाटलाच मला. ते माकडासारखं उड्या मारताना तेव्हाच कळलं. ते हाताने गिरवला का नान, काय तोंड फोडून घ्यायचंय का मला? सांभाळू ना जरा. तरी कालीचा अभ्यास सोडायचा नाही, दादासाहेब गिरवतील धडा तुझ्या तोंडावर. दादासाहेब आहेत काय? नाही, आई व दादा गेले महाबळेश्वरला हनीमूनला. नाही, हवा पालटायला. तुला हनीमून आठवायला लागला काय रे? कानाखाली आवाज काढतील दादा तेव्हा दिसल हनीमून मधला अर्धचंद्र. घड्याळ बरं. बघतोय. येतो मी. नुकतीच कुठे ओळख झाली नाही पोरीची, हनीमूनच्या वार्ता करतोय. पूर्ण ओळख झाल्यावर काय करणार आहे? का तुझ्या धर. काय काका, आज कुठल्या माडीवर? हे सोमड्या, ज्यादा आगाऊपणा करायचा नाही, नाही तर माझ्या इतका दुसरा वाईट माणूस नाही, सांगून ठेवतोय. मी आपलं सहज हा विचारलं. तेच म्हणतोय, कमिशन पुरता संबंध ठेवायचा, उगाच नाक खुपसायचं नाही. हा? हा. घरात आहे का कुणी? बापरे, काय आवाज म्हणायचा का काय म्हणायचं? अरे ती बाई, अरे हळू जरा दमानं पळ, नाही एकदम येऊन आपटशील माझ्या तोंडावर. माझे दात जातील घशात आणि तू बसशील दात काढत ही करून. हसली बघ, हसली. एकटी जायच काय? अरे जगू, काल ना लई मज्जा आली. एकटी असून सुद्धा शाना साहेब, दादासाहेबानं नाटक केलं आजारपणाचं. काय सांगतेस? खरंच. चल चहा पिताना तुला सांगते. चल चल ए, चल. ए, या काठीवर कंची आज आपण दोघांनी बाहेर जायचं, मजा करायची, फक्त तू आणि मी. वहे, अरे पण तू कर चहा घे ना. चहा राहू दे तुझा, चल ग तू चल. अरे पण माझी कापड कापड राहू दे तुझी, आपण बघू कापडाचं नंतर काय करायचं. நான் கல்யாணத்துக்கு போயிட்டு வரேன். எப்படி தெரியுது? ஐயோ முத்து கொடிக்க வாடிஹடா, ஐயோடा प्यार में जाना करना था, वो भी मुझे करना पड़ा. अयो अयो, नमस्कार मद्रासी वहिनी. अय्यो, कमिशन एजंट आहे. दागिना असतो काय? हो. सोन्याचा? वा, पैसे देऊन आणतो काय? फुटकट गिकट आणलं, वाटलं काय तुम्हाला? अय्यो, जास्त वेळ बघू नका, नजर लागल. हुंडा दिला असेल तुमच्या बापानं. कोण पाहिजे तुम्हाला? तू कोण? तुम्हीच लागलोय. मी कोण माहित नाही तुला? नाही माहित. अरे मी दादासाहेब जगदाळे, मालक आहे कंपनीचा, मॅनेजिंग डिरेक्टर. ही पार्टी बमाल, ही पार्टी इथे कशी आली आणि आतमध्ये कोण आहे? मोहन शेठ, याच्यावर नाव लिहा तुमचं. अरे याचा अर्थ काय? मला या दादासाहेब जगदाळ्याला दारामध्ये अडवता तुम्ही, काय अलकटपणा आहे? शांत व्हा दादा, शांत व्हा. शांत. दादा, डायरेक्टर बोर्डाने असा निर्णय घेतला की तुम्हाला मॅनेजिंग डायरेक्टर पदावरून निवृत्त केलं. कोणी ठरवले? दादा, कंपनीच्या नियमाप्रमाणे हे ठरवण्याचा अधिकार डायरेक्टर बोर्डाला आहे. हा, यो काय खेळ नाही मोहन शेठ. अरे मला समजत हवंय. अरे देखो, मी तुमचा बाप आहे एवढं तर ध्यानामध्ये ठेवायचं. मनशेट, या 2 गाड्या दुरुस्तीला टाकायच्यात, लय महत्वाचं काम आहे बघाय. अरे यारा गेला तर मी कामावून काढला होता. नवीन मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांचा आमच्यावर जास्त विश्वास आहे. म्हणजे तुम्ही समजायला मिळून योगाट घातलेला. हा? अरे वार घालायचा तो असा आमने सामने घालायचा, पाठीमागून वार घालणं म्हणजे मर्दाचं काम नाही गाड्यानं. अरे पाप केलं रे, पाप केलं तुम्ही. तुमच्या तोंडात थुकाव तरी कमी आहे. अरे या रागाच्या डावाला बळी पाडला तुम्ही. बेईमान. खुर्ची गेली काय? या असंच होतं माणसाचं. बस बस बस.
असं काय झालं रे एकदम हं? त्यांना लय मोठा धक्का बसला. तर तुम्ही काय काळजी करू नका आई साहेब. मी मुंबईतल्या मोठ्या डॉक्टरला बोलवले. त्यांना जरा निवांतपणा पडू दे. बसा 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 बसा. पडते तुम्ही जरा पडा बसा. शाबास सावकाश. हे समजा करायला डोकं लागतं. नुसतं हात वर करून भागत नाही काय. खरंय. हा. तुम्ही त्यांचे काका शकता. तुम्ही होता म्हणून आम्ही इथे सगळेजण बसलो आहोत. नाहीतर आपल्या सर्वांना केव्हाच रस्त्यावर आणलं असतं त्यांनी. बघा आत्तापासून तुमच्या अभिनंदनाचे फोन सुरू झाले बुवा. खायला मजा आहे, हा. घ्या घ्या घ्या. हॅलो रघु काका दादा फार सिरियस आहे. रघु काका त्याला हार्ट अटॅक आला. रघु काका हार्ट अटॅक. तुम्ही प्लीज घरी लवकर निघून या. रघु काका रघु काका लवकर. दादा साहेबाला हार्ट अटॅक आलाय. पोस्ट गेल्यावर हार्ट अटॅक येईल नाही तर काय होईल. हा? मागल्यावानी नाटक नाही चालायचं आता. हा. दादासाहेबांना आणि हार्ट अटॅक. हार्ट तरी आहे का त्यांना आधी. विनोद केला. यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज आहे. हरामखोराने मला फसवलं रे. माझ्या स्वतःच्या पोराने माझा गळा कापला. तुम्ही स्वस्थ राहा पाहू. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. हे पहा तुम्ही फोन करून ऍम्ब्युलन्स बोलून घ्या. डॉक्टर मी ऍम्ब्युलन्स बोलवतो. तोपर्यंत तुम्ही यांना चहा वगैरे करून द्या. शांत राहा. शांती दादासाहेबांसाठी चहा घेऊन ये. थांब मी चहा करून आणते हा. अरे पण कसं का फसवलं पोरांनी मला. दादासाहेब आता त्याचा विचार नाही करायचा. हे बघ आता माझं काय खरं नाही. असं बोल नका दादासाहेब. अरे लक्ष्मीची काळजी वाटती. पप्पू लहान आहे. आणि माझं जग्गू तो कुठं असेल. मरायच्या अगोदर एकदा भेटला असता. दादा मीच तुमचा जगदीश, तुमचा जग्गू. हा दादा जग्गू पळून गेलेला. खरं म्हणतोस काय. हा हा. आणि मग तो कमिशन एजंट. तुमच्याप्रमाणे घराची खराब झालेली परिस्थिती मलाही माहित होती. हा. म्हणून मुद्दाम मी कमिशन एजंटचं सोंग घेतलं. असं दादा खूप काबड कष्ट करून मी शिकलो. खूप पैसा कमावला. आज माझ्या बँकेची खाणी आहे दादा तुमचा जगू खूप मोठा झालाय. तुमचा जगू खूप मोठा झालाय दादा. खूप मोठा झालाय दादा. आता मला लय बरं वाटतंय बघ. हा. लक्ष्मी पप्पू समद्यांची काळजी घेतली. होय दादा. जग्गू माझ्या गावाकडल्या घराच्या जिमनीची कागद माझ्या कपाटामधल्या तिजोरीमध्ये आहेत. त्याच्या चाव्या आहेत. त्या तुझ्याकडे राहू दे. दादा अरे तुझ्या जीवाला नाही उमगायचं. मला माझ्या जीवाला केवढा आनंद होतोय आता. असं वाटतंय का काही एकदम उठून नाचतच सुटाव. हा समजायला वरडून सांगाव माझं जग्गू.